नमस्ते. तर आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा फर्स्ट टॉपिक रोटेशन डायनॅमिक्स मधील अनसॉल्व एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल नंबर्स अनसॉल्व मधील 12 आणि 13 हे दोन्ही एक्झाम्पल्स मी पाहिलेले आहेत, व्हिडिओ तयार केलेला होता. तर आज त्याच्या पुढील एक्झाम्पल 2 पेज नंबर 25 वरील 14 नंबरचं एक्झाम्पल आणि 15 नंबरचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघूया 14 नंबरचं एक्झाम्पल काय आहे. मी सायमल्टेनियसली रीड करतो आणि त्यानुसार आपण सायमल्टेनियसली त्या एक्झाम्पलमधला गिवन व्हॅल्यूज आपण बोर्डवरती लिहूया. तर अनसॉल्व एक्झाम्पल पेज नंबर 25 मधील पेज नंबर 25 वरील अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 14 वरती येतोय. वाचतोय मी फर्स्ट सेंटेन्स. पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाइन फॉर अ कर्वेचर्स ऑफ 72 मीटर. याचा अर्थ काय असणार आहे, रेसिंग ट्रॅक आहे आणि ट्रॅकचा जो सर्क्युलर पार्ट आहे त्या सर्क्युलर पार्टमध्ये रेडियस जो आहे तो 72 मीटर आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल कन्सिडर करतो मी रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक आर दिलेला आहे, गिवन मी देतो इथं, गिवन 72 मीटर इतका सर्क्युलर ट्रॅकचा रेडियस दिलेला आहे. वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेकल्स टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर्स. म्हणजे कमांडिंग स्पीड दिलेला आहे, लिमिटिंग स्पीड दिलेला आहे, मॅक्झिमम स्पीड लिमिट दिलेला आहे. या मॅक्झिमम स्पीडपेक्षा जर स्पीड इन्क्रीज असेल तर व्हेकल त्या ट्रॅकपासून थ्रोन आउट होईल. म्हणून मॅक्झिमम लिमिटिंग स्पीड दिलेला आहे. व्ही मॅक्झिमम लिमिटिंग स्पीड इज इक्वल टू 216 किलोमीटर पर हावर्स अशा पद्धतीने दिलेले. आपल्याला हे लार्जर युनिटचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंडमध्ये करून घ्यायचं आहे. म्हणून 216 तसाच ठेवतोय मी. किलो मीन्स 1000, तो इथं ठेवतोय 1000 इंटू पर हावर्स. पर हावर्स म्हणजे काय होईल, 1 हावर्सचे 60 मिनिट आणि 61 मिनिटचं 60 सेकंद. म्हणजे याचा अर्थ कन्व्हर्जन पर मीटर पर सेकंड मध्ये आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घ्यायचं. हे सगळं सॉल्व्ह केलं, हा 1 0 हा 0 हा 0 गेला हा 0 गेला तर काय होईल 2160 अपॉन 36 होईल. आणि हे सिम्प्लिफाय केल्यानंतर कॅल्क्युलेट केल्यानंतर 60 मीटर पर सेकंड इतकी मॅक्झिमम स्पीड लिमिटिंग मिळेल. दिस इज द लिमिटिंग स्पीड. मी तर येतोय लिमिटिंग स्पीड, कंडिशनेबल स्पीड, लिमिटिंग स्पीड. यानंतर काय दिले बघूया आपण एक्झाम्पल. विथ व्हॉट अँगल शुड बी टिल्टेड ऑफ द रोड. तर ह्या मॅक्झिमम स्पीडला जो कर्व ट्रॅक तयार केला आहे तो किती टिल्टेड असावा, म्हणजेच बँकिंग ऑफ अँगल काढणे अपेक्षित आहे, तो काढण्यात आलेला पाहिजे. म्हणून मी इथं डायग्राम दाखवतोय. या पद्धतीनं हा बँकिंग कन्स्ट्रक्शन तयार केलेला आहे. हा थीटा तुम्हाला काढायचा. तर व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग, वी नो दॅट फॉर्म्युला. थीटा इज इक्वल टू द tan इनवर्स व्ही स्क्वेअर मॅक्झिमम स्क्वेअर, मॅक्झिमम कंडिशन्स पाहिजे आपल्याला, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता आर जीची व्हॅल्यूज दिलेली आहे का इथं एक्झाम्पलमध्ये, तर जीची व्हॅल्यूज दिलेली नाही. मग जीची व्हॅल्यूज आपल्याला घ्यायची आहे. मी इथं लिहितोय जी आपल्याला जर दिलेलं नसेल तर तो पाय स्क्वेअर व्हॅल्यूज घ्यायचा आहे किंवा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर व्हॅल्यूज घ्यायचे. आता पाय स्क्वेअर का घेतलेला नाही, तर इथं पाय व्हॅल्यूज येत नाहीत. म्हणून डायरेक्ट मी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करतोय. तर ठेवूया आपण व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स, बघा ब्रॅकेट, व्ही स्क्वेअर मॅक्झिमम किती आहे 60, म्हणजे स्क्वेअर आहे म्हणजे 60 इंटू 60 अपॉन आर किती दिलेला आहे स्टँडर्ड युनिट मीटरमध्ये आहे 72, ठीक आहे, इंटू जीची व्हॅल्यूज किती आहे 10. हा 110 गेला. इथं कॅल्क्युलेशन्स करून काय मिळेल, थीटा इज इक्वल टू tan इनवर्स इंटू 360 अपॉन 72.
म्हणजेच काय होईल बघा 360/72 इतकी व्हॅल्यूज होईल. हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर मिळेल व्हॅल्यूज थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स किती मिळणार आहे 10 दिस इज 1 2 म्हणजे 10/2 and so that theta is equal to tan inverse 5. आता tan inverse 5 व्हॅल्यूज दिलेली आहेत तुमच्या बुकमध्ये. थीटा tan inverse ची व्हॅल्यूज दिली होती आणि ती व्हॅल्यूज येते 5 जी आहे ती थीटा व्हॅल्यूज कन्वर्ट येते आणि ती व्हॅल्यूज येते 78.69 आणि जर लॉग टेबलमध्ये पाहिलं तर थीटा येतो 79 डिग्री 69 मिनिट एवढा काय असणार आहे थीटा येतो. हे झालं फर्स्ट कॅल्क्युलेशन्स, फर्स्ट आन्सर मिळालेले. यानंतर सेकंड काय विचारले बघूया आपण. बाय व्हॉट हाईट विथ इट्स आउटर एज बी विथ रिस्पेक्ट टू द इनर एज ऑफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड. म्हणजे ही इनर एज आहे, ही आउटर एज आहे. या दोन्ही एज मधलं अंतर दिलंय, वाईड दिलंय 10 मीटर. तर एज किती असणार आहे म्हणजे हा दिलेला आहे. जर पाहिलं तर राईट डायगोनल होतो. ओके, आणि हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ डायगोनल्स त्या व्हॅल्यूज करता येईल. तर एज किती असेल तर एज ही कशी असणार आहे फ्रंट साईड आहे थीटा समोरची म्हणजे साइन फंक्शन येतं आणि म्हणून एच इज इक्वल टू द साईड ही इज इक्वल टू म्हणजे आपण पहिला पाहूया साइन थीटा इज इक्वल टू द डायगोनल मी एल लिहितो इथं L/H म्हणून H इज इक्वल टू द H इज इक्वल टू काय होईल सॉरी L म्हणजेच H इज इक्वल टू द L/sin थीटा. ही H ची व्हॅल्यूज मिळेल. H म्हणजे हाईट आणि H इज इक्वल टू द L/sin थीटा मिळेल आणि जी L/sin थीटा मिळेल ती H इज इक्वल टू द व्हॅल्यूज ठेवूया आपण सॉरी एक मिनिट. sin theta is equal to H/L and so that H is equal to the L sin theta. L ची व्हॅल्यूज दिलेली आहे 10 मीटर इंटू साइन आपण थीटा आत्ताच काढलेला आहे 79 डिग्री 69 मिनिट किंवा इथं 60 डिग्री मिळेल आणि त्यानुसार पॉईंटमध्ये व्हॅल्यूज आहे 79.69 डिग्रीज एवढी व्हॅल्यूज मिळेल. आणि ही व्हॅल्यूज जर तिथं ठेवली तर आपल्याला एच व्हॅल्यूज हाईट मिळते. साइन लॉग टेबलमध्ये 79.69 मध्ये पहा आणि त्याची व्हॅल्यूज मिळते 9.8 मीटर्स, नियरली अबाउट 9.8 मीटर्स इतकी लॉग टेबलमध्ये. आता माझ्याकडे लॉग टेबल नसल्यामुळे मी तुम्हाला लॉग टेबल डायरेक्ट पाहिल्यानंतर ही व्हॅल्यूज 9.8 मिळते. अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल नंबर 14 हे पाहिलेलं आहे. यानंतर एक्झाम्पल नंबर 15 आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 15 आपण पाहणार आहोत. बघूया ते एक्झाम्पल नंबर 15 काय आहे. पुन्हा एकदा अनसॉल्व एक्झाम्पल मी इथं पाहतोय. अनसॉल्व एक्झाम्पल आहे नंबर 15. पेज नंबर आहे 25. आता हे एक्झाम्पल काय दिले गिवन डाटा डायरेक्ट लिहूया आपण. द रॉड इन द क्वेश्चन्स 14 above is constructed as per the requirement. क्वेश्चन दिला आहे 14 above is constructed as per the requirement. The coefficient of static friction between the tires and vehicles on the rod is 0.8 meter. Will there be any lower speed limit and by how much can the upper speed limit exceeds in this case? म्हणजे काय दिलेलं काय आहे ते बघूया आपण आणि त्यानुसार आपण व्हॅल्यूज ठेवूया. द रॉड इन द क्वेश्चन्स 40 above इज कन्स्ट्रक्टेड म्हणजेच काय असणार आहे वर जे 14 क्वेश्चन नंबर दिलेला आहे त्या 14चा संबंध घ्या
आणि मग सोडवायचं आहे. सिंपल आहे. अशाच ट्रॅकला याच ट्रॅकमध्ये जो वरच्या 14 नंबर एक्झाम्पलमध्ये आहे त्या एक्झाम्पलनुसार मिनिमम स्पीड लिमिट आणि मॅक्झिमम स्पीड लिमिट हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग आपण जो थेअरीला पार्ट पाहिलेला आहे मिनिमम स्पीड आणि मॅक्झिमम स्पीड. तर मिनिमम स्पीड लिमिटेशन्स कंडिशन्स फॉर्म्युला देतोय मी. मिनिमम स्पीड लिमिट. आता हे मिनिमम स्पीड लिमिट कोणत्या व्हीलचं असणार आहे? आउटर व्हीलचं असणार आहे. आउटर व्हील हे मिनिमम स्पीड असणार. हे किती असावं अपेक्षित आहे? तर तो फॉर्म्युला आहे V minimum is equal to the square root of फॉर्म्युला आहे R into Z in bracket tan theta minus mu coefficient of friction दिलेला आहे अपॉन कंडिशन्स बघा coefficient of frictions दिलेला आहे अपॉन असणार आहे 1 plus mu s tan theta. This is the minimum speed of vehicles. Okay, below this minimum conditions the vehicle is not safely drive along curve racing track, and that's why substitute these values. R ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 72 आहे इथं स्क्वेअर रूट मध्ये 72. G ची व्हॅल्यूज आपण 10 घेणार आहोत. जी वरती दाखवलेली आहे तीच. tan थीटा tan आहे 79.69 डिग्री दिलेला आहे. मायनस म्यू एस दिलेला आहे एक्झाम्पल मध्ये. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन्स 0.8 अपॉन 1 प्लस 0.8 इंटू tan 79.69 डिग्री. ही ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट करतो सिम्प्लिफाईड करतो त्याची व्हॅल्यूज मिळते ती येते 88 किलोमीटर पर हावर्स. मग आपण कन्व्हर्जन्स केले व्हॅल्यूनं 88 किलोमीटर पर आवर्स इतकी व्हॅल्यूज येते. यानंतर मॅक्झिमम केस घेऊया आपण. मॅक्झिमम स्पीड काय आहे? तर इनर एज कडे असणारा व्हील म्हणजे इनर व्हील्स. या इनर ऑफ द वेज व्हीलला मॅक्झिमम लिमिट ऑफ स्पीड किती असणं अपेक्षित आहे? त्याच्या ग्रेटर असेल तर ती व्हेकल सेफली ड्राईव्ह होऊ शकत नाही. आणि मग तो फॉर्म्युला आहे व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू द. फक्त या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये साइन कन्व्हर्शन चेंज आहे. आर जी आहे तसाच फॅक्टर आहे. ब्रॅकेटमध्ये tan थीटा मायनसच्या ऐवजी प्लस होईल म्यू एस अपॉन डिनॉमिनेटरमध्ये मायनस होईल. इथं प्लस जो आहे मायनस होईल म्यू एस tan थीटा. आणि या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्यानंतर कॅल्क्युलेशन्स करून 72 इंटू 10 इन ब्रॅकेट tan ऑफ 79.69 डिग्री प्लस 0.8 अपॉन 1 प्लस 0.8 tan ऑफ 79.69 डिग्री. आणि हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला टोटल थ्रूआउट स्क्वेअर रूटचे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर व्हॅल्यू जी तयार होते मॅक्झिमम स्पीड जे आहे तयार आहे ते किती आहे? 216 किलोमीटर पर हावर्स. 216 किलोमीटर्स पर हावर्स म्हणजे याचा अर्थ 216 किलोमीटर पर हावर्स एवढी ही मॅक्झिमम स्पीड तयार होते. ह्या दोन्हीमध्ये हा गिवन एक्झाम्पल्समध्ये हा डिफरन्स एवढाच असणार आहे. जर मॅक्झिमम स्पीड एवढा आलेला असेल तर आपल्याला थीटा हा ग्रेटर असेल. तो कितीने ग्रेटर असेल त्यासाठी आपल्याला व्हॅल्यूज ठेवूया. आता याच एक्झाम्पलमध्ये थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. ह्या थीटा ठेवून आपण कॅल्क्युलेट केला आहे. तर थीटाची व्हॅल्यूज कशी असणार आहे ते बघूया आपण. सिंपल आहे. व्ही मॅक्झिमम किती मिळालेले आपण कॅल्क्युलेट केले 260 किलोमीटर पर आवर्स घेतलेलं आहे.
आता हा थिटा ठेवूया आपण 216 किलोमीटर पर आवर्स इज इक्वल टू द दिस व्हॅल्यूज इन या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा 72 इंटू 10 ब्रॅकेटमध्ये tan थीटा प्लस ऑफ म्यू एस 0.8 अपॉन 1 मायनस 0.8 tan थीटा आणि हे सॉल्विंग करून सिम्प्लिफाय करून जर थीटा काढला तर थीटा जो मिळतो तो ग्रेटर दॅन 45 डिग्री मिळतो. दिस इज द एक्झाम्पल ओके टू सॉल्व बाय युजिंग मिनिमम स्पीड कंडिशन्स आणि मॅक्झिमम स्पीड कंडिशन्स. आणि हे दोन्ही एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी त्यामध्ये येणारे कॅल्क्युलेशन्स लॉग टेबलच्या सहाय्यानं लॉग टेबल वापरून तो सोडवावा. आणि दोन्ही एक्झाम्पल अतिशय महत्त्वाचे आहेत. यानंतर या अनसॉल्वमध्ये पुढील एक्झाम्पल पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतील. तर झालेल्या व्हिडिओचं तुम्ही निरीक्षण करून ऑब्झर्व करून त्याची प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.